आपण आता हे मिक्सचर बारीक करून घेणार आहोत। एक कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट, चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। हे ते अगोदर आपण लाल तिखट टाकलेलं आहे त्या हिशोबानेच टाकायचं आहे। आता याच्यानंतर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तेलामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे भाजीला कलर चांगला येतो। त्याच्यामध्ये आपलं हे मिक्सचर टाकून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित फ्राय करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला पालक प्युरी करून घ्यायची आहे। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर असं तेल सुटून द्यायचं आहे। एकीकडे आपला भात शिजून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला, तर आपल्याला धने पावडर टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चांगलं तेल सुटूपर्यंत ही पेस्ट शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पालक प्युरी टाकून घ्यायची आहे। बघा आपल्या पालक प्युरीला कसा ग्रीन कलर आलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। जे आपण पनीर आणलेलं आहे ते पनीर आपल्याला ह्याच्यामध्ये मॅश करून थोडंसं पनीर अगोदर टाकायचं आहे। नंतर जे आपलं पनीर आहे ते याच्यामध्ये वरून टाकून घ्यायचं आहे व ह्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। वरून मी याच्यावरती क्रीम टाकलेली आहे। आपल्या राईस सोबत ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। एकदम चविष्ट, अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि घरगुती साहित्यापासून होणारी ही भाजी आहे। आपण आता हे मिक्सचर बारीक करून घेणार आहोत। एक कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये